नमस्कार, गुड मॉर्निंग. मी सौरभ कोरटकर. तुम्ही बघत आहात TV9 मराठी. आता आपण बघूयात सुपरफास्ट 100 बातम्यांचा आढावा. कृष्ण जन्माष्टमी निमित्त मथुरेत भाविकांची गर्दी. पाटण्यातील इस्कॉन मंदिरातही भाविकांनी लावल्या रांगा. कृष्ण जन्माष्टमीचं देशभरात उत्साहाचं वातावरण. श्रीकृष्ण जयंतीचा सर्वत्र उत्साह. गिरगावमधील इस्कॉन मंदिरात भाविकांची गर्दी. भगवान श्रीकृष्णाचा जन्म सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न. पंढरपूरमध्ये मुरलीधर मंदिरात कृष्ण जन्माष्टमीचा उत्साह. श्रीकृष्णाच्या प्रतिकात्मक मूर्तीचं विधिवत पूजन करून जन्माष्टमी साजरी. मुंबईत 1 लाख गोविंदांना विमा कवच. यंदा 1 लाख गोविंदांची विमा नोंदणी अपेक्षा असताना 1324 मंडळांमधील 1 लाख गोविंदांची विमा नोंदणी पूर्ण. मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2023 मध्ये केलं होतं अनावरण. शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर ठाकरे गट आक्रमक. आमदार वैभव नाईकांनी थेट सार्वजनिक बांधकाम विभागाचं कार्यालय फोडलं. शिवरायांचा पुतळा उभारणीत सहभागी असलेल्या ठेकेदार, शिल्पकार, सल्लागार, कंपनी मालकासह जबाबदार व्यक्तींवर गुन्हे दाखल. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाणांची माहिती. शिवरायांच्या पुतळ्याच्या दुरवस्थेबाबत नौदलाला 20 ऑगस्टला पत्र. शिवरायांच्या पुतळ्याला गंज लागला होता. जबाबदारी नौदलाची होती. सार्वजनिक बांधकाम विभागाची माहिती. भारतीय नौदलाकडून घटनेच्या चौकशीसाठी समिती गठीत. चौकशीसोबत नौदल तातडीनं पुतळा उभारण्यासाठी पाऊल उचलणार. शिवरायांचा पुतळा कोसळण्याच्या प्रकरणात नौदलाकडून पहिली प्रतिक्रिया. शिवरायांचा पुतळा कोसळल्याची बातमी मनाला वेदना देणारी. 8 महिन्यांपूर्वी उभारलेला पुतळा कोसळतोच कसा? ज्या पुतळ्याचं अनावरण पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे त्याची तपासणी वगैरे काही केली होती का नव्हती? राज ठाकरेंचा ट्विट करत सवाल. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे पुतळ्याचं नुकसान. आज नेव्हीचे अधिकारी पाहणी करतील. लवकरात लवकर शिवरायांच्या पुतळ्याची नव्यानं उभारणी करू. मुख्यमंत्री शिंदेंचं आश्वासन. शिवरायांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेनंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण घटनास्थळी. रवींद्र चव्हाणांवर फौजदारी कारवाई करा. ठाकरे गटाच्या विनायक राऊतांची मागणी. शिवरायांचा पुतळा उभारणारा कंत्राटदार ठाण्यातील निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांची आणि संबंधित अधिकाऱ्यांची निष्पक्ष चौकशी व्हावी. खासदार सुप्रिया सुळेंचं अमोल कोल्हेंची माहिती. हा सरकारसाठी अपशकुन. निसर्गाकडून सूचक इशारा. शिवरायांचा पुतळा आधी कधीच पडला नाही. विरोधकांनी सरकारला घेरलं. पुतळ्याच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप. भाजपने शिवरायांच्या पुतळ्यातही घोटाळा केला असेल. आदित्य ठाकरेंची गंभीर टीका. पुतळा पडतोच कसा याची चौकशी झाली पाहिजे असंही केलं वक्तव्य. शिवछत्रपतींचं स्मारक घाईगडबडीत तयार करून शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर निवडणुकीसाठी करायचा होता. पण हे करत असताना पुतळ्याच्या सौंदर्य आणि मजबूतीकरणाकडे दुर्लक्ष झालं. इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांची सरकारवर टीका. शिवरायांच्या स्मारकाच्या कामातील कॉन्ट्रॅक्टर, नेते मंडळींचा जबाबदार सर्वांना जेलमध्ये टाका. जरांगेंची संतप्त प्रतिक्रिया. खासदार वसंत चव्हाण यांच्यावर आज अंत्यसंस्कार होणार. सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार. अजित पवारांची जनसन्मान यात्रा उद्यापासून पुन्हा सुरू होणार. उद्या लातूरमधून यात्रेला सुरुवात होणार. 31 ऑगस्टपासून जनसन्मान यात्रा विदर्भात जाणार. हलगर्जीपणा केलेल्या ठेकेदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवा. ठेकेदारांना जेलमध्ये टाकल्याशिवाय कळणार नाही. मुंबई गोवा महामार्गावरील खड्ड्यांवरून मुख्यमंत्र्यांचे आदेश. खासदार रवींद्र वायकरांच्या पत्राची केंद्राकडून गंभीर दखल. मुंबई गोवा महामार्ग गणेशोत्सवापूर्वी खड्डेमुक्त करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना. केंद्रीय रस्ते परिवहन विभागाचं पत्र. जाऊ दे मरू दे तिला, तू कशाला बदनाम होतो? संदीप देशपांडेंकडून आव्हाड आणि मल्लिकार्जुन पुजारीच्या संवादाची ऑडिओ क्लिप ट्विट केलेली ऑडिओ क्लिप 4 वर्षांपूर्वीची. तो आवाज माझा नाही म्हटलं तर काय करणार? राज ठाकरेंनी माझा आवाज काढून क्लिप तयार केली असेल तर कोणाचाही आवाज काढू शकतात. जितेंद्र आव्हाडांची टीका. महाविकास आघाडीतील नेत्यांची हीच खरी चारित्र्य. यांचं पहिलं कॅरेक्टर तपासा. संदीप देशपांडेंच्या ट्विट नंतर नितेश राणेंची टीका. दिशा सालियन प्रकरणात त्यांच्याच गृहमंत्र्यांनी एसआयटी लावली आहे. त्याचं काय झालं? भाजप कार्यकर्त्यांच्या आंदोलनानंतर अंबादास दानवेंचा सवाल. ठाकरे कुटुंब हे महाराष्ट्रातील लोकप्रिय कुटुंब आहे. महाराष्ट्रातील लोकांचा त्यांच्यावर विश्वास. ठाकरे कुटुंबावर असे आरोप करणं म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखं. संजय राऊतांची प्रतिक्रिया.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप आणि ठाकरे गटात राडा. दिशा सालियन प्रकरणावरून आदित्य ठाकरेंविरोधात भाजप कार्यकर्त्यांची घोषणाबाजीनंतर ठाकरे गट आक्रमक. भाजपकडे सर्व पेड वर्कर. भाजपमध्येही आरोप असणारे लोक, त्यांच्यामुळे महिलांच्या आत्महत्या. फडणवीसांनी आधी त्यांचा राजीनामा घ्यावा. संजय राऊतांचा हल्लाबोल. अलिबाबा आणि 40 चोर उद्धव ठाकरेंचे झाले नाही ते तुमचे काय होणार. आदित्य ठाकरेंचा शिंदे गटावर हल्लाबोल. अंतरवालीत लाठीचार्ज करण्याचे आदेश देणारे जनरल डायर कोण. बदलापुरात लाठीचार्ज करण्याचे आदेश कोणी दिले. आदित्य ठाकरेंचा सवाल. महायुतीचं सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री ठरवणार. महायुतीच्या बैठकीत मुख्यमंत्री पदाबाबत चर्चा झाली का, या प्रश्नावर अजित पवारांची प्रतिक्रिया. एका घटकाला काढून टाकायचं का, अशी महायुतीत चर्चा सुरू. मवियात एकमत आणि समन्वय. मैत्रीपूर्ण वातावरणात काम सुरू. पृथ्वीराज चव्हाणांचं विधान. पुढच्या वर्षाच्या सुरुवातीलाच मोदी सरकार गडगडेल. अटलजींचं सरकार 13 महिन्यात गेलेलं, त्याची पुनरावृत्ती दिसते. पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा. कर्जत जामखेडचे पवार गटाचे तालुकाध्यक्ष मधुकर रायभात यांचा राजीनामा. रोहित पवारांनी कार्यकर्त्यांना दुय्यम वागणूक दिल्याचा आरोप. नागपूर दक्षिण पश्चिम मधून लढण्याबाबत मी एकटा ठरवत नाही, पक्षाचा आदेश असतो. फडणवीसांविरोधात लढतीच्या चर्चेवरून अनिल देशमुखांची प्रतिक्रिया. खरे मर्द असाल तर देशमुखांनी फडणवीसांविरोधात लढवून दाखवावं. परिणय फुके यांचं वक्तव्य. तर काटोल मतदारसंघातील मतदारांनी देशमुखांना नाकारलंय. फुकेंची टीका. भंडारा गोंदियातील 3 जागांवर आमचा दावा. मवियाच्या बैठकीत आम्ही या जागा आग्रहाने मागू. अनिल देशमुखांचा भंडारा गोंदियातील जागांवर दावा. लाडकी बहीण योजनेसाठी पैसा कुठून आणला, याचा खुलासा सरकारनं करावा. लाडकी बहीण योजनेत आदिवासींसाठीचा निधी वळवला आहे का, प्रकाश आंबेडकरांचा सवाल. तसा कुठल्याही निधीतील पैसा वळवता येत नाही. निधी ज्या कामासाठी आहे त्यासाठीच तो वापरला जातो. धर्मराव बाबा आत्राम यांचं आंबेडकरांना प्रत्युत्तर. पक्षातून गेलेल्या अनेक नेत्यांची घरवापसी शक्य. थर्मामीटर लावून योग्य नेत्यांचीच पक्षात वापसी स्वीकारू. अनिल देशमुखांचं राष्ट्रवादी सोडून गेलेल्या नेत्यांबद्दल मोठं विधान. वरुण सरदेसाईंची वांद्रे पूर्व विधानसभा प्रमुख म्हणून नियुक्ती. ठाकरे गटाकडून वांद्रे पूर्वसाठी चांदिवलीची जागा सोडण्याची तयारी. झेशान सिद्दीकी विरुद्ध वरुण सरदेसाईंची लढत होण्याची शक्यता. जय पवार यांच्या बारामतीतील गावांना भेटी. श्री क्षेत्र मोरगावला भेट देत जय पवारांकडून विकास कामांचा आढावा. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जय पवारांचे दौरे आणि भेटीगाठी वाढल्या. अबू आझमींनी जयंत पाटील यांची भेट घेतली. आझमींनी जागा वाटपाच्या मुद्द्यावर चर्चा केल्याची माहिती. अल्पसंख्याक चेहऱ्यांना उमेदवारी देण्याची अबू आझमींची मागणी. अहमदनगरमध्ये भाजपमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर. विखे पाटील यांच्यामुळेच नगर जिल्ह्यात भाजपची अधोगती. भाजप नेते राजेंद्र पिपाडा यांचं वक्तव्य. शेतकरी आंदोलनादरम्यान महिलांवर अत्याचार आणि हत्या. भाजप खासदार कंगना राणावतचं वादग्रस्त विधान. कंगनाच्या विधानानंतर नवा वाद निर्माण होण्याची शक्यता. झारखंडच्या मुक्ती मोर्चा पक्षात फूट. 30 ऑगस्ट रोजी चंपई सोरेन भाजपत प्रवेश करणार. चंपई सोरेन झारखंडचे माजी मुख्यमंत्री. परभणीत वंचित बहुजन आघाडी 4ही मतदारसंघात ओबीसी उमेदवार देणार. पक्षाकडून ओबीसी उमेदवार चाचणी सुरू. पत्रकार परिषदेत वंचित पदाधिकाऱ्यांची माहिती. रेल्वे कर्मचाऱ्यांना यूपीएस पेन्शन योजनेचा लाभ मिळणार. मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या 1,36,780 कर्मचाऱ्यांना लाभ होणार. कोकण रेल्वेच्या गाड्यांची गती मंदावली. पावसाळी वेळापत्रकामुळे सुमारे 32 अतिजलद रेल्वे गाड्यांचा वेग मंदावला असतानाही अतिजलद रेल्वे गाडीच्या नावाखाली विनाकारण अतिरिक्त शुल्क घेणं सुरूच. राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज देण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2 चा विस्तार होणार. मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता. एकूण 16,000 मेगावॉट वीज निर्मिती होणार. विविध प्रकल्पातील शिल्लक राहिलेल्या 902 घरांच्या विक्रीसाठी सिडकोकडून योजना जाहीर. पंतप्रधान आवास योजनेतील 213 घरांचा समावेश. घरांच्या किमती 20% कमी करण्याचा सिडकोचा निर्णय. रेल्वेच्या मालमत्तेवरील जाहिरात फलकांना महापालिका कायद्यातील तरतुदी लागू होत नाही. पालिका होर्डिंग धोरणाला रेल्वेचा पुन्हा आक्षेप. म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या 2030 घरांच्या सोडतीसाठीच्या अर्ज विक्री स्वीकृतीला अद्यापही चांगला प्रतिसाद नाही. प्रतिसाद पाहता सोडत पूर्व प्रक्रियेला 15 दिवसांची मुदतवाढ देण्याचा मंडळाचा विचार.
सणासुदीच्या दिवसांमध्ये विमान प्रवास महागला. विमान तिकिटांच्या दरात 15 ते 30% वाढ होणार. विमानाची संख्या घटली तर प्रवासी संख्या वाढल्यानं तिकीट दरवाढ होणार. पश्चिम रेल्वेवर 35 दिवसांचा ब्लॉक घेण्यात येणार. गोरेगाव कांदिवली दरम्यान 6व्या मार्गिकेच्या कामासाठी ब्लॉक घेण्यात येणार. 28 ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून 6 ऑक्टोबरपर्यंत ब्लॉक सुरू राहणार. अटल सेतूवरून प्रवास करणाऱ्या वाहनांच्या संख्येत हळूहळू वाढ. गेल्या 7 महिन्यांमध्ये अटल सेतूवरून 50 लाख वाहनांची वाहतूक. दक्षिण मुंबईतील प्रसिद्ध असणाऱ्या ताडदेवच्या राजाचं आगमन. गुलालाची उधळण, ढोल पथकांच्या आवाजात लालबाग ते ताडदेवपर्यंत काढण्यात आली पारंपरिक पद्धतीनं मिरवणूक. मुंबई पालिका अधिकारी कर्मचाऱ्यांच्या भत्त्यांमध्ये वाढ. 7व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन श्रेणी लागू असताना आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडून विविध भत्त्यांमध्ये वाढ करण्यास प्रशासकीय मंजुरी. पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी शहरात अवजड वाहनांवर बंदी. कच्चा माल तयार, उद्योजक उत्पादक त्रस्त. पुण्यातील भेडे पूल अद्याप पाण्याखाली. नदीपात्रातील दोन्ही बाजूचे रस्ते बंद. धुळ्यात 4 दिवसांपासून पावसाचा कहर. हवामान विभागातर्फे रेड अलर्ट जारी. महानगरपालिका हद्दीतील सर्व शाळांना आज सुट्टी. सोलापूरच्या उजनी आणि वीर धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे भीमा नदीच्या पाणी पातळीत वाढ. अंबाबाई पटांगण इथल्या व्यास नारायण झोपडपट्टीतील 30 कुटुंबांचं स्थलांतर. दगडी पूल तसंच इस्कॉन घाट गेला पाण्याखाली. नाशिकमध्ये एकलव्य नगर आणि डांग सौंदाणेला जोडणारा पूल कोसळला. एकलव्य नगर आणि डांग सौंदाणे गावांचा संपर्क तुटला. बुलढाण्यातील संग्रामपूर तालुक्यातील मोमिनाबादमध्ये मुसळधार पाऊस. वान नदीच्या पुलावरून पाणी गेल्यानं मोमिनाबादकडे जाणारा रस्ता बंद. मोमिनाबाद गावाचा संग्रामपूर तालुक्याशी संपर्क तुटला. नंदुरबारमधील नवापूर तालुक्याला पावसानं झोडपलं. नेसू नदीला पूर आल्यानं 3 गावांचा संपर्क तुटला. जीव धोक्यात घालून ग्रामस्थांचा नदीतून प्रवास. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात जोरदार पाऊस. अक्कलपाडा धरणाचे सर्व दरवाजे उघडले. पांझरा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. साताऱ्यातील कन्हेर धरणात 95% पाणीसाठा. पाण्याची आवक वाढल्यानं 1100 क्युसेकनं विसर्ग सुरू. नदीपात्राजवळ लोकांना सतर्कतेचा इशारा. जळगावच्या पारोळा तालुक्यातील तामसवाडीतील बोरी धरण 100% भरलं. धरणाचे 3 दरवाजे उघडले. 2706 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू. बुलढाणा शहराला पाणी पुरवठा करणारे येळगाव धरण 100% भरलं. पाणी टंचाईचा प्रश्न मिटला. अवघ्या 2-3 दिवसात पाणी पातळीत 70% वाढ. गडचिरोलीच्या अहेरी तालुक्यात मुसळधार पावसाची हजेरी. कलेड भागातील नाले प्रवाहित. कलेड ते झिंगानूर मार्ग बंद. जळगाव जिल्ह्याला दिलासा. गिरणा धरण 60% भरलं. मांजरा नदी क्षेत्रात जोरदार पावसामुळे मांजरा नदीला पूर. मांजरा धरणाच्या पाणी पातळीत वाढ. बुलढाण्यातील संग्रामपूर तालुक्यातील मोमिनाबादमध्ये मुसळधार पाऊस. वान नदीच्या पुलावरून पाणी गेल्यानं मोमिनाबादकडे जाणारा रस्ता बंद. नंदुरबारमधील नवापूर तालुक्याला पावसानं झोडपलं. नेसू नदीला पूर. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात जोरदार पाऊस. साताऱ्यातील कन्हेर धरणात 95% पाणी साठा. जळगावच्या पारोळा तालुक्यातील तामसवाडीतील बोरी धरण 100% भरलं. धरणाचे 3 दरवाजे उघडले. 2706 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू. बुलढाणा शहराला पाणी पुरवठा करणारं येळगाव धरण 100% भरलं. पाणी टंचाईचा प्रश्न मिटला. अवघ्या 2-3 दिवसात पाणी पातळीत 70% वाढ. अकोल्याच्या गांधीग्राममधील पूर्णा नदीवर आपत्कालीन पथक सज्ज. पूर्णा नदीवरून जल अर्पण करताना कोणती दुर्घटना होऊ नये यासाठी प्रशासनाची खबरदारी. गडचिरोलीच्या अहेरी तालुक्यात मुसळधार पावसाची हजेरी. कलेड भागातील नाले प्रवाहित. कलेड ते झिंगानूर मार्ग बंद. नंदुरबारमध्ये जोरदार पावसामुळे शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं. पाणी साचल्यानं शेतांना तलावाचं स्वरूप.
नंदुरबारच्या नवापूर तालुक्यातील करंजळीत जीव धोक्यात घालून ग्रामस्थांच्या नदीतून प्रवास, पुरामुळे गावांचा संपर्क तुटला. अकोल्यामध्ये गोकुळाष्टमीनिमित्त राजेश्वरला कृष्णाचा शृंगार, राजराजेश्वराचं सौंदर्य खुलून निघालं. बदलापूर अत्याचाराच्या निषेधार्थ सांगलीच्या पलूसमध्ये रास्ता रोको, शरद पवार गट आणि क्रांती महिला प्रतिष्ठानकडून निषेध आंदोलन. मुंबईतील काळवादेवी परिसरात फणसवाडीतील इमारतीची भिंत कोसळली, भिंत कोसळून दोघांचा मृत्यू, एक जण जखमी. रस्ता नसल्यानं मृतदेह झोळीत बांधून नेण्याची वेळ, 3.5 ते 4 किलोमीटरपर्यंत मृतदेह नातेवाईकांनी झोळीतून नेला. बुलढाण्यातील जळगाव जामोद तालुक्यातली धक्कादायक घटना. गोंदियात पोलीस शिपाई पदाची नोकरी लावून देण्याच्या नावाखाली फसवणूक, एक आरोपी अटकेत.